नमस्कार, मी पूर्वी भावे. आपलं या बुलेटिनमध्ये स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्ट. हिंदीच्या मुद्द्यावरील उद्याच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उद्याच्या आंदोलनात सरकारच्या जीआरची होळी खासदार संजय राऊतांनी एक्सपोज करत माहिती दिली. 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार. मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न. संजय राऊत, दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी राघव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवरती हिंदीच्या मुद्द्यावरती उद्या होणाऱ्या सभेच्या नियोजनासंदर्भात भेट. हिंदी विरोधातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडनं जबाबदाऱ्यांचं वाटप. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंवरती मनसेकडनं जबाबदारी. मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेकडनंही जबाबदाऱ्यांचं वाटप. संजय राऊत, वरुण सरदेसाईंसह इतर नेत्यांवरती जबाबदारी. मोर्चाचा मार्ग आणि वेळ यावरती दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा. ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार. सुप्रिया सुळेंची माहिती. तर शरद पवार स्वतः मोर्चाला येणार की नाही हे लवकरच ठरेल, सुळेंचं विधान. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळही मोर्चात सहभागी होणार. महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशींची माहिती. 5 जुलैच्या ठाकरे बंधू सहभागी होणाऱ्या मोर्चात महामंडळही. हिंदीच्या मुद्द्यावरनं मुंबईमध्ये मनसेचे बॅनर्स. मनसेच्या बॅनरवरती अजित पवारांचे फोटो. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बॅनरबाजी. हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ठाण्याला दिवा परिसरामध्ये लागले बॅनर. हिंदी विरोधातील मोर्चामध्ये सामील होण्यासाठी बॅनरद्वारे आवाहन. रोहिणी खडसेंनी घातला मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला गाजरांचा हार. सरकारने निवडणूक काळामध्ये आश्वासनांचं गाजर दिल्याचा आरोप. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार. वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता अधिकृत घोषणा होईल. ठाण्याच्या दिवा परिसरातील शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत संप. दिवा परिसरातील अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी. 81 अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक 61 शाळा दिवामधल्या. मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधी जलद लोकल धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरती थांबतील. बिग बॉस आणि काटालगा प्रेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू. वयाच्या 42व्या वर्षी शेफालीचं निधन. मृत्यूचं कारण अस्पष्ट. शेफाली जरीवाला 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याची डॉक्टरांची माहिती. औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही, डॉक्टरांचा दावा. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या पतीचा मीडियाशी बोलण्यास नकार. शेफालीच्या पतीचा पोलिसांनी जबाबही नोंदवला. बिग बॉस जागा शापित आहे असं वाटतं. अभिनेत्री हिमांशी खुरानाची शेफालीच्या निधनानंतर एक्सपोज. शेफालीसोबत हिमांशी खुराना सुद्धा बिग बॉसमध्ये कंटेस्टंट होती. पनवेल शहरामध्ये तक्का भागामध्ये धक्कादायक प्रकार. मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावरती म्हणजेच फुटपाथवरती सापडलं नवजात अर्भक. रात्री कुणीतरी उच्चभ्रू वस्तीमध्ये नवजात अर्भक सोडल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित. मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याला रौद्र रूप आलंय. पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन आहे. 2 दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये 40 ते 50% पेरण्या पूर्ण. पावसामुळे सर्व पेरण्या लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये कोवळ्या पिकांवरती वन्य प्राण्यांचा डल्ला. नुकतीच पेरणी केलेल्या कोवळ्या पिकावरती हरिण, काळवीट आणि नीलगाईंचं आक्रमण. नांदेडमध्ये दमदार पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग. बैलजोडी आणि ट्रॅक्टर अभावी टोकन पद्धतीने सोयाबीनची पेरणी सुरू. सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळाच्या 100 एकर जागेवरती उभारणार. त्यावेळी उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्रोत भविष्यात एसटीला मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रतिपादन. अचूक हवामानाच्या अंदाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची सरकारची घोषणा.
मालवणमधल्या नांदोज गावातल्या जंगलामध्ये आढळला नेपाळी तरुणाचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटली असून हत्येचं कारण अजूनही गुलदस्त्यात. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. सिंधुदुर्गातल्या कावळेसाद पॉइंट इथे कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला. कोल्हापुरातील पर्यटक काल 300 ते 400 फूट दरीत कोसळला होता. तब्बल 18 ते 20 तासांनी पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला. सिंधुदुर्गाच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लाटांमुळे मळई खाडीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा. लाटांचं पाणी प्रथमच थेट बंदरातल्या जेटीपर्यंत पोहोचलं आणि अनेक नौकांचं मोठं नुकसानही झालं. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी चालवली एसटी बस. चिपळूणच्या डेपोमध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 बसचा लोकार्पण सोहळा भास्कर जाधवांच्या हस्ते संपन्न. यावेळी जाधवांनी बस चालवली. वैजापुरामध्ये महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या. हरिभक्तपरायण संगीताताई महाराज यांच्या अज्ञाताकडून हत्या. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ. कीर्तनकार हरिभक्तपरायण संगीता महाराज हत्या प्रकरण. संगीता महाराजांना एप्रिलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार होती. मी एकटी राहते, मला मारून टाकतील अशी धमकीची तक्रार होती. हैदराबादचे दिवाण असलेल्या सालारजंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. संभाजीनगर शहरातील बुमरेंच्या ड्रायव्हरच्या जमीन प्रकरणी नोटीस. सोमवारी तपासासाठी हजर राहण्याचे सालारजंग यांना आदेश. संदीपान बुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटीची जमीन गिफ्ट केल्याचं प्रकरण. वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिली. गिफ्ट देणाऱ्या मीर मोहम्मद अली खान यांची प्रतिक्रिया. उद्या मराठा समाजाच्या अंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक. मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आणि आता काय मिळवायचं आहे यावरती चर्चा होणार. जरांगेंची माहिती. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांच्या हातावरती देवेंद्र लिहिलेला टॅटू. देवेंद्र नावाचा टॅटू हा प्रेमाचं प्रतीक. मराठा समाजाकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यामुळे टॅटू काढण्याची नरेंद्र पाटलांची माहिती. बीडमध्ये कोचिंग क्लास चालवणारे आणि शिक्षकावरती अल्पवयीन मुलीच्या छळाचा आरोप. शहरातील सर्व क्लासेस बंद ठेवून निषेध. स्वाभिमान संघटनेकडून शैक्षणिक बंदची हाक. आरोपींना अटक न झाल्यास रास्ता रोकोचाही इशारा. नांदेडमध्ये हिंदीच्या मध्यवर्ती ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर्स. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा अनेक मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा उद्योग संस्थांशी करार. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासाची संधी. या करारामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती. जळगावातल्या धरणगावमध्ये नातवाकडनं आजीवरती कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला. लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणं बंद करा. आजीच्या या वक्तव्याचा राग आल्यामुळे हल्ला. नातवावरती गुन्हा दाखल, तर आजीची प्रकृती चिंताजनक. धाराशिवमधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक दारूच्या नशेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक इथली धक्कादायक घटना. शिक्षकावरती तातडीने कारवाईची मागणी. बीएम मोहोळकर असं शिक्षकाचं नाव. धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये पवनचक्कीच्या विरोधात शेतकरी आक्रमक. तालुक्यातील कामांना 5 दिवसांची स्थगिती. लूट होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, तर महिलांकडूनही तहसील कार्यालयावरती ठिय्या. राहुल गांधी महाराष्ट्रातल्या वाढलेल्या मतदारसंख्येबद्दल वाटेल तसे आकडे फेकतायत. रवींद्र चव्हाणांची टीका. मात्र काँग्रेसच्या भूलथापांना महाराष्ट्र आता भुलणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. चव्हाणांची एक्सपोस्ट. कोल्हापुरातल्या ठाकरे गटातील अंतर्गतवाद चव्हाट्यावरती. जिल्हाप्रमुख पदावरनं नाव काढल्यामुळे हर्षल सुर्वेंचा संताप. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे नाव कापल्याचा आरोप. आम्ही फॅशन शोमध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच. प्राडाने मान्य केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा. कोल्हापुरी चपलेची डिझाईन चोरल्याचा प्राडावरती आरोप. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा प्राडाशी पत्रव्यवहार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर साताऱ्याला मिळणार आणखीन एक आमदार. भाजप नेते शेखर गोरेंनी जाहीर कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं. पुणे स्टेशनच्या नामांतरावरनं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक. पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ नाव देण्याची मागणी. नामांतराची पार्टी घेऊन कार्यकर्ते थेट पुणे स्टेशनमध्ये. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते वसंत मोरे आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये का मांडत नाही म्हणत आंदोलन केलं.
माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीमध्ये जंगी स्वागत. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते अजित पवारांच्या स्वागतासाठी बारामतीत. कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 8 कोटींची फसवणूक. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची फसवणूक झाल्याची माहिती. कोल्हापुरातील 8 कोटींच्या फसवणूक प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर. ईडीच्या कार्यालयातनं बोलत असल्याचं सांगून पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडत गुन्हा. कोल्हापुरामध्ये 8 कोटींची फसवणूक प्रकरणी आरोपींच्या विरोधामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त कर्मचारी पाडेकरांनी शेअर्स विकत फसवणूकदारांच्या 14 खात्यांवरती पैसे ट्रान्सफर केले. कराडमध्ये मद्यधुंद युवकांच्या टोळक्याची दादागिरी. माल ट्रक अडवून ट्रक चालकाला शिवीगाळ करत दगडफेक. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाड्या फोडल्या. सिंहगड रोड परिसरामध्ये 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड. मद्यधुंद टोळक्याकडनं आज पहाटे गाड्यांची तोडफोड. साताऱ्याच्या कोरेगाव डेपोला मिळाल्या नवीन 5 बसेस. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी चालवली बस. कार्यकर्त्यांना घेऊन कोरेगावमधून महेश शिंदेंनी मारला फेरफटका. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्रा शेडच्या पुढे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृह सुद्धा उभारली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण बेलवडीमध्ये. देहभान अर्पून विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी. तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण. बेलवडीमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा. देहभान अर्पून हजारो वारकरी गोल रिंगण पाहण्यासाठी इंदापुरात. नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भक्तीत न्हाऊन गेले. भंडारा दूधसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात. या निवडणुकीमध्ये 169 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 12 संचालक पदांसाठी मतदान होणार असल्याची माहिती. नागपूरच्या रिधोरा गावातील गुरुकुल विद्यामंदिर कॉन्व्हेंट शाळेत चिमुकल्यांचं अनोखा स्वागत. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांकडून उत्साहात चिमुकल्यांचा औक्षण करत स्वागत. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपुरातील लॉ कॉलेज परिसरामध्ये संविधान उद्देश पत्रिका थीम पार्कचं उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित. गडचिरोली नगर परिषदेकडून रामनगरऐवजी रहमतनगर झालेली चूक दुरुस्त. माझाच्या बातमीनंतर गडचिरोली नगरपालिका प्रशासन जागं. गृहकर पावत्यांवरती प्रभागाचं नाव रामनगरऐवजी रहमतनगर असं छापलं गेलं होतं. यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा. राज्याच्या कला संचालकपदी यवतमाळचे डॉक्टर किशोर इंगळे तब्बल 19 वर्षांनंतर कला संचालनालयाला कायमस्वरूपी संचालकपद मिळालं. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या. त्यामुळे नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. बुलढाण्यातल्या हतेडी बुद्रुक गावामध्ये सख्ख्या भावाचा मित्रांच्या मदतीने भाऊ आणि बहिणीवरती जीवघेणा हल्ला. तिघांवरती गुन्हा दाखल. जुन्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. बुलढाण्यात स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नसल्यामुळे गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर केला अंत्यविधी. 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे गावकरी संतप्त. वर्ध्यात शेतीच्या वादावरनं चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीने हत्या. आरोपीची विष पिऊन आत्महत्या. अमरावतीमध्ये अनियंत्रित बस झाडावरती धडकली. चांदूर रेल्वे तालुक्यातली घटना. अपघातामध्ये 7 प्रवासी जखमी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली विलास शिंदेंची भेट. विलास शिंदे उद्या करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. खानदेशामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. जयकुमार रावलांच्या भेटीमुळे चर्चा. कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा. मात्र मेळाव्याच्या पोस्टवरनं काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब. त्यामुळे चर्चांना उभार.